विज्युअल जे आहेत आपण पाहतो आहोत. ज्या वेळेला भारतानं एअर स्ट्राईक केले त्यावेळीची ही दृश्य आहेत. पाकिस्तानच्या POKच्या जवळपास 9 भागांमध्ये ही एअर स्ट्राईक जी आहे ती करण्यात आलेली आहे. ह्या एअर स्ट्राईक मध्ये जवळपास 9 ठिकाणांना दहशतवाद्यांच्या लक्ष्य करण्यात आलेलं आहे. यामध्ये अनेक दहशतवादी जे आहेत ते दगावले असतील अशी देखील एक माहिती मिळते. आत्ताची ही जी थेट दृश्य आहेत ती पाकिस्तानातली आहेत. ज्या ठिकाणी पाकिस्तानामध्ये ज्या ठिकाणी ही जी एअर स्ट्राईक करण्यात आलेली आहे तिकडची ही दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणावर तिथं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. लहान मुलांना सुरक्षित स्थळी घेऊन जाण्याच्या सूचना ज्या आहेत त्या पाकिस्तानामधनं दिल्या जात आहेत. पाकिस्तानमधल्या मशिदींमधून या घोषणा ज्या आहेत त्या केल्या जात आहेत. भारताची पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक पाहायला मिळते. भारतानं दहशतवादी तळांना लक्ष्य केल्यानंतर घोषणा ज्या आहेत त्या पाकिस्तानामध्ये केल्या जात आहेत. भारतीय सैन्याकडून जे आहे ते ट्विट करण्यात आलेलं आहे. जय हिंद, न्याय झाला असं ट्विट जे आहे ते भारतीय सैन्याकडनं करण्यात आलेलं आहे. त्याचसोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत माता की जय असं म्हणत जे आहे ते एक घोषवाक्य जे आहे ते दिलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी भारताचा जो बदला होता पाकिस्ताननं पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यातून जो काही प्रयत्न केलेला होता भारताला हिजवण्याचा, त्याचा बदला जो आहे तो भारतानं घेतलेला आहे. ही थेट दृश्य आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत. याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत POK मध्ये 9 हल्ले जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. 9 ठिकाणी हल्ले करण्यात आलेले आहेत. भारत सरकारकडनं या संदर्भातली संपूर्ण माहिती जी आहे ती प्रेस नोट काढत देण्यात आलेली आहे. भारतानं रात्री उशिरा 12 नंतर हे एअर स्ट्राईक केलेलं आहे. यावेळेला जवळपास दहशतवाद्यांचे 9 जे कॅम्प होते पाकिस्तानमध्ये त्यांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर जे आहे हे त्या अंतर्गत हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे. एअर स्ट्राईक करत भारतानं पाकिस्तानला हा धडा शिकवलाय. हा सगळ्यात मोठा धडा म्हणावा लागेल, कारण की पहलगाम हल्ल्यामध्ये अक्षरशः धर्म विचारून जे आहे ते निष्पाप लोकांना मारण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर भारताकडून जी पावलं आहेत, कठोर पावलं ती उचलण्यात आलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या संदर्भात जी आहे ती सुतोवाच केलेले होते आणि आपण याचा बदला घेऊ असं कुठेतरी त्यातनं पाहायला मिळत होतं. आणि आता ती वेळ आलेली आहे. पाकिस्तानच्या POK मध्ये जम्मू काश्मीर म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी ही दहशतवाद्यांची काही ठिकाणं होती त्या 9 ठिकाणांना आता भारतानं लक्ष्य केल्याचं पाहायला मिळतं. या 9 ठिकाणांमध्ये काही दहशतवादी जे आहेत ते राहत होते आणि याच ठिकाणी पहलगाम हल्ल्याचा कट शिजल्याचं देखील भारतानं आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी पहलगाम हल्ल्याचा हा बदला जो आहे तो म्हणावा लागेल. भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आणि या एअर स्ट्राईक मध्ये जवळपास 9 ठिकाणांना जे आहे ते POK मध्ये लक्ष्य करण्यात आलेलं आहे. पाकिस्तानमधल्या मशिदींमधून आता घोषणा करण्यात येत आहेत. भारतानं दहशतवादी तळांना लक्ष्य केल्यानंतर या घोषणा ज्या आहेत त्या देण्यात येत आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत POK मध्ये 9 हल्ले जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. राजनाथ सिंह यांनी काही वेळापूर्वीच म्हणजे 2:46 भारत माता की जय असं ट्विट जे आहे ते केलेलं आहे. ऐलान एक जरूरी ऐलान समाअत फरमाएं. तमाम एहलियाने मोहल्ला के लोग अपने बच्चों को, अपने बुजुर्गों को लेकर अपने घरों को लाद करके ऊपर रोड वाली तरफ चले जाएं, क्योंकि ये कुछ अदारों का हमें हुक्म है कि आप अपने इस आबादी को यहाँ से थोड़ी देर के लिए शिफ्ट करें. बहुत बहुत शुक्रिया. एहलियाने मोहल्ला अपने बच्चों को, अपने बुजुर्गों को लेकर अपने घरों को लाद करके ऊपर रोड वाली तरफ चले जाएं और कलमा तैयबा का विर्द करें. ऐलान 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 एक जरूरी ऐलान समाअत फरमाएं. तमाम एहलियाने मोहल्ला के लोग अपने बच्चों को, अपने बुजुर्गों को लेकर अपने घरों को लाद करके ऊपर रोड वाली तरफ चले जाएं, क्योंकि ये कुछ अदारों का हमें हुक्म है कि आप अपने इस आबादी को यहाँ से थोड़ी देर के लिए शिफ्ट करें. बहुत बहुत शुक्रिया. एहलियाने मोहल्ला अपने बच्चों को, अपने बुजुर्गों को लेकर अपने घरों को लाद करके ऊपर रोड वाली तरफ चले जाएं और कलमा तैयबा का विर्द करें. ऐलान 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 एक जरूरी ऐलान समाअत फरमाएं. तमाम एहलियाने मोहल्ला के लोग अपने बच्चों को, अपने बुजुर्गों को लेकर अपने घरों को लाद करके ऊपर रोड वाली तरफ चले जाएं, क्योंकि
सध्या पाकिस्तानच्या मशिदीमधून या घोषणा ज्या आहेत त्या देण्यात येत आहेत। पाकिस्तानच्या भागामध्ये जिथं ही एअर स्ट्राईक करण्यात आलेली आहे तिथं भारतानं ज्या दहशतवादी तळांना लक्ष्य केलेलं आहे त्या 9 ठिकाणी आता जी आहे ती जीवितहानी कितपत झालेली आहे याची माहिती जी आहे ती काही वेळानं पुढे येईल। परंतु सध्या भारत सरकारकडून भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। जवळपास पीओके मध्ये 9 जे आहेत दहशतवाद्यांची जी स्थानं आहेत त्यांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे। यामध्ये बहवालपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद याचा समावेश आहे। या ठिकाणी जे आहे ते भारताकडून आता एअर स्ट्राईक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 9 जी ठिकाणं आहेत दहशतवाद्यांची त्यांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे। भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाय आणि ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत